शालोम प्रेज लॉर्ड. मी आर्यन जाधव पुन्हा एकदा घेऊन आले नवीन व्हिडिओ. तर सर्वात आधी तुमच्याकडे मला एक प्रश्न आहे की अ, तुम्ही कधी असा विचार केलाय का की की देव एकच कसा असू शकतो? कारण की आपल्याला सांगितलं पिता पुत्र पवित्र आत्मा हे तीन एक. तर आजचा जो आपला व्हिडिओ आपण त्याच्याबद्दलच बोलणार आहे, कारण की हे जो प्रश्न आहे ना, हे एक तऱ्हेने खूप मिस्टिरियस प्रश्न आहे आणि खूप चांगला प्रश्न बी आहे. तर म्हणून आपण आज याला डायरेक्ट देवाच्या शब्दातच आपण याला हे करणार आहोत, अनपॅक करणार आहोत किंवा डिस्कस करणार आहोत. जास्त वेळ नाही घेता लगेच सुरू करूया. तुम्ही देखील शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओला लाईक देखील करा, शेअर देखील करा, कारण की जास्तीत जास्त लोकांना आपल्याला देवाकडे आणायचं. ठीक आहे. तर आपला व्हिडिओ आहे तो 3 सेक्शन्समध्ये डिवायडेड राहणार आहे. तर फर्स्ट सेक्शन आपलं असणार आहे व्हॉट इज ट्रिनिटी. तर आज मी फक्त 3 सेक्शन एक्सप्लेन करीन. बाकीचे सेक्शन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करीन. मी ते मी लवकरच येतील आणि हे देखील मी आता गेलतो गावाला, त्यामुळे मला बाकीचे आता व्हिडिओ बनवायला जमलं नाही. तर जास्त वेळ नाही घेता आपण लगेच सुरू करू. तर जो शब्द आहे ट्रिनिटी, हा बायबलमधला फक्त एक नॉर्मल वर्ड नाही आहे किंवा नॉर्मल एक देवाला दिलेलं नाव नाही आहे. हे खूप डीप स्टडी केलं जाणारं एक तऱ्हेचं वर्ड आहे हो, की जेणेकरून आपल्याला देवाबद्दल जास्त ते जास्त कळण्याचं चान्स भेटतो. कारण की भरपूरसे लोक ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतात त्या लोकांची. माझी बी खूप वेळा झालेली आहे. असं नाही की मी फक्त लोकांचं उदाहरण देतो, माझं देखील सांगतो मी. माझी देखील कन्फ्युजन खूप झालेली आहे ट्रिनिटीमध्ये, की ट्रिनिटी म्हणजे तीन वेगळे पर्सन्स आहेत, ते एकच पर्सन आहे. आपण डिस्कस करूया. तर आपले हे शब्द आहे बायबलमध्ये देखील याला रिव्हील जसं केलं की जसं मी पाहिलं तर बायबलमध्ये क्लिअरली काय सांगितलं की देर इज ओनली वन गॉड. बायबलने क्लिअरली सांगितलं देव फक्त एकच आहे. देव असे 4-5 देव नाही आहे. तर त्याच्यातला आपला सेकंड पॉईंट आपल्याला काय सांगतो, दिस इज द वन गॉड एक्झिस्ट इंटरनली ॲज 3 डिस्टिंक्ट पर्सन्स, द फादर, द सन अँड द होली स्पिरिट. द बायबल ऑल्सो द क्लिअरली सेज दॅट द गॉड इज द वन पर्सन, but he's only internally distinct in the three persons. That means he does just divided himself in 3% in order to complete the work that he has to do alone. Like the father handles the heaven, the son handles the persons on the earth or the earth, and the Holy Spirit which help the people of God who are trying to walk with God, or the Satan is trying them to destroy them or keep apart them from the God. That the job or the work of the Holy Spirit, and the work of the Son, and the work of the Father. He just divided himself in 3% that he can do his work more essentially or more easily. That is, it does not say that there are three gods. There are only one God who divided him in three persons. And in the next point it also say each person is fully God, equal in power, glory and eternity. In this point also what it says that each person म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे जे तिघं त्यांनी त्याला स्वतःला डिवाइड केलं ना, ते तिघं देखील देवच आहेत. त्यांच्याकडे सगळ्यांकडे इक्वल पॉवर आहे, इक्वल ग्लोरी आणि इक्वल इटर्निटी आहे. म्हणून आपल्याला याच्यात कन्फ्युजन होऊन नाही घ्यायची की हे पिता पॉवरफुल आहे का देव पॉवर, सॉरी, येशू पॉवरफुल आहे. आपल्याला हेच सांगण्यात आलं आहे की तिघे इक्वली पॉवरफुल आहेत, कारण की ते एकच आहेत, वेगळे वेगळे नाही. आपला लास्ट पॉईंट देखील काय सांगतो, नॉट 3 गॉड बट वन गॉड इन 3 पर्सन्स. हे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे दॅट देर इज ओनली वन गॉड हू इज इन 3 पर्सन्स, हू डिवाइड हिज पॉवर equal to each person, to the Father, to the Son and the Holy Spirit. There is no bigger catch or bigger question that creates which says there is three God. It is clearly said in the Bible that there is only one God who divided into 3 persons, who is the Father and the Son and the Holy Spirit. So don't make this question much bigger. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंटकडे होऊया, नेक्स्ट सेक्शनकडे आहे. बायबल आपल्याला एक देव आहे याच्याबद्दल काय सांगतो. तर सगळ्यात पहिलं वचन आपलं ड्यूटरोनॉमीमधून 6:4 काय म्हणतात आपण ते बघूया. तर हिअर ओ इस्रायल, द लॉर्ड आर गॉड इज द लॉर्ड वन. काय सांगितलं आपल्याला की इस्रायलीनो ऐका की आपला देव, आपला प्रभू
हा एकच आहे. म्हणजे बायबलमध्ये देखील आपल्याला क्लिअरली सांगितलं की आपला लॉर्ड एकच आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला देव नाही आहे, दुसरा कुठला हे नाही आहे की जे आपल्याला बनवले, तो एकच आहे. ना तो तिघं आहे, ना ते दोघं आहेत. देर इज ओनली वन गॉड हू इज डिवायडेड इन टू द थ्री पर्सन्स. तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय ते. तुम्हाला जसं मी सांगतोय की फक्त एवढंच तुम्ही लक्षात घ्या की जे मी सांगतोय ना, जसं की ट्रिनिटीबद्दल, ते तुम्ही ते लक्षात घ्या. आणि तुम्हाला बहुतेक तुम्हाला आत्ता नसेल कळणार, तुम्हाला थोड्या वेळ नसेल कळ, पण तुम्ही ना जेव्हा माझे शब्द असतील किंवा जे तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती दिसतंय ना, ते वर्सला जर तुम्ही जर थोडक्यामध्ये जर थोडंसं तुम्ही विचार जर केला ना, तर हळूहळू तुमच्या डोळ्यासमोर प्रश्नाचे उत्तर यायला लागतील. ठीक आहे. तर आपण बघू नेक्स्ट आपल्याला काय आहे. आयझिया 45:5 मध्ये काय लिहिलेलं आहे की आय एम द लॉर्ड अँड देर इज नो अदर अपार्ट फ्रॉम मी, देर इज नो गॉड. आय विल स्ट्रेंथन यू थ्रू यू हॅव नॉट एक्नॉलेज्ड मी. इथं देखील देवाने क्लिअरली सांगितलं की मीच देव आहे आणि तिथं दुसरा कुठलाच देव नाही आहे माझ्याशिवाय. आणि मी तुम्हाला ताकद देईन जरी तुम्ही मला ॲक्नॉलेज नसन केलं तरी. तुम्ही आता जसं देव कसं सांगतो आपल्याला की वी जस्ट हॅव टू हॅव फेथ इन हिम अँड वी हॅव टू ॲक्नॉलेज हिम बिकॉज ही क्लिअरली सेज आय एम द लॉर्ड अँड देर इज नो अदर अपार्ट फ्रॉम हिम. सरळ देवाने सांगितलं माझ्याशिवाय दुसरं कुणी नाही आहे, दुसरं कुणीच देव नाही आहे, मीच देव आहे. तुम्ही देखील लक्षात घ्या ही गोष्ट की देव स्वतः सांगतोय. बायबल आपल्याला स्वतः सांगते. तर आपण याच्यामध्ये कन्फ्यूज होणं खूप चुकीचं आहे. तुम्हाला ही गोष्ट समजलं असेल, मी अशी आशा करतो. तुम्हाला नसेल समजलं, तुम्ही व्हिडिओ पॉज करा. नाही पॉज करायचं, तुम्ही बायबल उघडून तुम्ही स्वतः वाचा. तुम्हाला लागत असेल तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला जे वचनं असतील ना, सगळे वचनं मी तुम्हाला द्यायला तयार आहे. भले मला त्याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला असेल, नो प्रॉब्लेम. माझ्यामुळे जर तुमचं प्रॉब्लेम सोडत असेल, मला काहीच इश्यू नाही आहे. मी तुम्हाला जे काही वचनं माझ्याकडे असतील, मी तुम्हाला सगळे वचनं मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तर हे राहू द्या बाजूला, आपण आता आपल्या व्हिडिओच्या मुद्द्याकडे राहूया. तर हे पॉईंट तुम्हाला समजला असेल की बायबल जसं सांगतं, बायबलने देखील तेच सांगितलं. तर आपलं हे आजचा लास्ट पॉईंट जो आहे, जो पिताच देव आहे. तर सिम्पल पॉईंट आहे, आपल्याला जास्त याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड करून घ्यायची गरज नाही आहे. तर पिताच देव आहे आपण वरच्या तिन्ही पॉईंटमध्ये पाहिलं, सॉरी दोन्ही पॉईंटमध्ये पाहिलं. सगळ्यात पहिल्या याच्यामध्ये देर इज ओनली देर नॉट थ्री गॉड्स, ओनली वन गॉड. जसं तुम्हाला मी सांगितलं की ही डिवायडेड हिमसेल्फ इन थ्री पर्सन्स, द फादर, द सन अँड द होली स्पिरिट. and they are each person having the full power of God, means that they are fully God and they are equal power and glory. And because they are created by the Father only, that the Father is the God. He is not what we say is different or apart from him. He is the only one and he is the God. The Bible also says, clearly calls the Father God. In John chapter 6 and verse 27, Jesus speaks, do not work for the food that spoils, but for the food that endures to eternal life, which the Son of Man will give you. For on him God the Father, listen this carefully, God the Father has placed his seal of approval. If we just ignore the first phase of the verse and the second, that after the dot that come, for on him the God the Father has placed his seal of approval, that clearly Jesus also says here, the Son of Man who says here, that the for him God the Father, directly Jesus says God the Father. He directly announced that, directly says that the Father is the God only. You can understand, तुम्ही समजू शकता की जिजसनी, येशूने स्वतः सांगितलं की पिताच देव आहे. तुम्ही हे समजून घ्या. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. मी आशा करतो तुम्हाला हे 3 पॉईंट समजले असतील. ट्रिनिटी तर जास्त अवघड नाही आहे, सोपं आहे ट्रिनिटी एक्सप्लेन करणं बी आणि ते समजून घेणं बी.
पण काही काही जागेवरती कन्फ्युजन येते. तर आजचं जे होते ही फक्त आपले फादर इज गॉड पर्यंत होतं. नेक्स्ट आपलं सन इज गॉड अँड द होली स्पिरिट इज गॉड अँड ऑल थ्री टुगेदर. अँड एक लास्ट एक पॉईंट राहणार आहे, ते खूप इम्पॉर्टंट राहणार. तो पॉईंट आपण लेटर एक्सप्लेन करू. आपण त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार मी. आपण तो जो लास्ट सेक्शन असेल आपल्या तो आपण वेगळ्या याने आपण एक्सप्लेन करू. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना प्रेज द लॉर्ड, शालोम आणि देवाची स्तुती करत राहा.